पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुढील 3 तासांमध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील 3 तासांमध्ये चक्रीवादळ महाराष्ट्रात दाखल होणार। महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांसाठी मोठा धोका निर्माण झालेला असून छत्तीसगड जवळच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यभरामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली। हवामान खात्याकडून राज्यभर पावसाचा इशारा देण्यात आला असून महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला। पुढील 3 तासांमध्ये महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार। महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार। त्याचबरोबर कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रणालीमुळे येत्या काही तासात ढगफुटी सदृश पावसाची शक्यता ही वर्तवली जात आहे। सध्याची हवामान परिस्थिती पाहता छत्तीसगड राजस्थानच्या आसपासच्या प्रदेशामध्ये एक शक्तिशाली दाब प्रणाली सक्रिय झाली आहे। म्हणजेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून मान्सूनच्या मुख्य अक्षाचा पाठिंबा त्याला मिळत असून राजस्थान पासून सुरू होऊन मध्य प्रदेश मार्गे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे पसरला आहे। या 2 शास्त्रीय घटकांच्या एकत्रितकरणामुळे राज्यामध्ये हवेचा प्रवाह हा वाढणार आहे। त्यामुळेच महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारा देखील सुटणार आहे। चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना निर्माण होणार। विशेषतः महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वायू प्रवाहाचं संगम क्षेत्र स्थापन झालं आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होणार। त्याचबरोबर या भौगोलिक स्थितीमुळे काही तासात मोठ्या प्रमाणात वादळी वारा या जिल्ह्यांमध्ये सुटणार आहे। पुढील 3 तासांमध्ये महाराष्ट्रातील हवामानामध्ये बदल घडून येणार असून भौगोलिक परिस्थितीमुळे पुढील 3 तासांमध्ये मोठा धोका महाराष्ट्रासाठी निर्माण होणार। हवामान खात्याकडून येत्या 24 तासांसाठी सावधानतेचा इशारा महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आला। हवामान तज्ज्ञांच्या मते पावसाचं वादळ महाराष्ट्रामध्ये चालूच राहणार। पुढील 2 दिवस हे पावसाचं वारं महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिसून येणार। ठिकठिकाणी पर्जन्यवृष्टी होत राहील। ज्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये अवघ्या काही तासांमध्ये पाणीच पाणी होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला गेला। त्याचबरोबर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटणार असल्यामुळे येत्या अवघ्या काही तासात काही क्षणात घरावरील पत्रे उडून जातील तर झाडावरील फांद्या पडणार, तर काही भागांमध्ये लाईटच्या तारा तुटून गावांमधील संपर्क देखील तुटू शकतो। त्यामुळेच हवामान खात्याकडून नागरिकांना आधीच सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। पावसाचा वेग प्रचंड असल्यामुळे अवघ्या काही तासांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते। हवामानामध्ये होणारा बदल लक्षात घेत असून हवामान तज्ज्ञांकडून काही पट्ट्यांमध्ये आपत्कालीन पथके देखील सज्ज करण्यात आलेली आहेत। तीव्र वर्षावाच्या फेऱ्या महाराष्ट्रामध्ये आता दिसून येणार असून मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्याच जिल्ह्यांमधील नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील दिल्या जात आहेत। पावसाचा वेग हा रात्री वाढणार असून मोठ्या प्रमाणात पाणी साचणार, त्यामुळेच नागरिकांना वेळेआधी सावध केले जात आहे। हवेचा प्रवाह देखील रात्री वाढणार असून 120 ते 150 किमी वेगाने वायूचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे। हवेचा वेग हा प्रचंड वेग घेणार असून भौगोलिक परिस्थितीमुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। राजस्थान पासून मध्य प्रदेश मार्गे येणारं वायूचं क्षेत्र महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर फिरणार। वाऱ्याच्या क्षेत्रामुळे प्रचंड नुकसान महाराष्ट्रातील जिल्ह्यांचं होणार असून एक शक्तिशाली वादळ महाराष्ट्रातील जिल्ह्यांकडे येणार। अवघ्या काही तासात नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार। त्यामुळेच हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमधील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार। पावसाच्या वेगाबरोबरच चक्रीवादळाचा धोका, त्यातच मोठ्या प्रमाणात होणारा विजांचा कडकडाट यामुळे मोठा धोका महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे। तर चला पाहूया कोणत्या 6 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 114 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। धरणातील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली असून पुढील 3 तासांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार, त्यामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्याचबरोबर नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। वाऱ्याचा वेग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाढणार आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देण्यात आला।
नांदेड जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। सकाळपासून नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसत होत्या, परंतु रात्री हा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये चांगलाच वेग घेणार। मराठवाडा आणि विदर्भ प्रांतावर कमी दाबाचे क्षेत्र हे स्थिर होणार असून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये भौगोलिक परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे। हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागणार। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये पुढील 2 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार। छत्तीसगड मार्गे आलेलं कमी दाबाचं क्षेत्र हिंगोली जिल्ह्यामध्ये विस्तीर्ण झालं असून हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पुढील 2 तासांमध्ये होणार। त्याचबरोबर विजांचा कडकडाट आणि वादळी वारा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुटणार। हवामान खात्याकडून बीड जिल्ह्यालाही रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। बीडकडील पूर्वेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावणार आहे। अतिवृष्टीचा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये बरसणार। मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही विभागामध्ये पावसाची तीव्रता कमालीची राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। गडचिरोलीकडील दक्षिणेकडील भागांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। जोरदार पावसाची हजेरी आणि विजांचा कडकडाट गडचिरोली जिल्ह्यामधील दक्षिणेकडील भागात होणार असून वीज पडत असताना जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आणि नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनाकडून गडचिरोली जिल्ह्यामध्ये देण्यात आले। महाराष्ट्रातील घाटमाता परिसरामध्ये देखील पावसाचा वेग पुढील 3 तासांमध्ये वाढणार आहे। त्याचबरोबर कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पावसाच्या तीव्रतेचा वेग वाढणार असून महाराष्ट्रातील कोकण विभागात असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला। कोकण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासांमध्ये पावसाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढणार असून जोरदार पावसाची हजेरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागणार आहे। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आदेश देखील देण्यात आले। यावेळी पावसाचा जोर हा मराठवाडा आणि विदर्भ भागामध्ये जास्त वाढलेला आहे। हवामानामध्ये झालेल्या अचानक बदलामुळे पावसाचा वेग या जिल्ह्यांमध्ये वाढला। कमी दाबाचं क्षेत्र विस्तारित होत असून मराठवाडा आणि विदर्भ भागाकडे जास्त विस्तीर्ण झालं। इथे कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झालं असून जोरदार पावसाने हजेरी लावली, तर काही भागांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत। मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळेच नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अशा सूचना दिल्या जात आहेत। त्याचबरोबर वीज कडकडत असताना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आदेश देखील देण्यात आले। विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार असल्यामुळे जनावरांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे जनावरांना देखील सुरक्षित स्थळी ठेवावे अशी सूचना नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर नागरिकांनी वीज पडत असताना लिंबाच्या झाडाखाली थांबू नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। हवामान तज्ज्ञांकडून ज्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना या सर्व सूचनांचं पालन करावं लागणार, कारण अवघ्या काही तासांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होणार असून जिल्हे पाण्याखाली जाणार आहेत। अवघ्या काही तासांमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड वेग घेणार असून चक्रीवादळ महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये दाखल होणार असून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश्य पाऊस अशा संकटाला या जिल्ह्यांना सामोरं जावं लागणार।